आपल्याला पाहायला भेटेल तो यस तत्पूर्वी या मॅचमध्ये चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल जय हनुमान स्टार वळक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ खारपाडा 11 खारपाडा. या दोन्ही संघांच्या मध्ये एअरटाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. बिग फाईट, बिग बॅटल. हे दोन संघ एकामेकाच्या विरोधात खेळताना आणि प्रेक्षकांना देखील खूप सारी मजा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर नाणेफेकीचं कौल जय हनुमान स्टार वळक टीमनं जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी अगदीच बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे खारपाडा 11 खारपाडा या टीमने. यस मानसने तेव्हा बाईट घेतली खारपाडा संघाच्या फलंदाजी. तेव्हा तो म्हटला होता ह्याच्या आधी यावर्षी तरी आमची भेट झाली नाही आहे, पण गेल्या वर्षी भेट झाली होती. तिथे वळक संघाने आम्हाला पराभूत केलं होतं, पण इकडून पुढे आम्ही तो काही मागच्या मॅचचा लेखाजोखा होता तो इथून पुढे कंप्लीट करू आणि ही मॅच देखील विजय करू. पण ओव्हरऑल क्रिकेट हा खेळ अनिश्चितचा आहे. इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं आणि सातत्यपूर्वक कामगिरी कुठला संघ करेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल, कुठला संघ गावदेवी वरेडी टीमच्या विरोधात खेळेल हे पाहणं गरजेचं आहे. यस व्हेरी फर्स्ट ऑफ द बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. क्या बात आहे. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉलची सांगता होतीये. क्या बात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं प्रणित बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक, सर्कलचं रेस्ट्रिक्शन, गोलंदाजावरती प्रेशर. क्या बात. समीकरण अगदीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिचा चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, पण त्याच बरोबरीने जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. संघाचं श्री गणेशा झालाय, खातं ओपन झालंय या धावसंख्येने. खरं तर गलीमध्ये जेव्हा चेंडू रेंगाळत असतो तेव्हा खरं तर धोक्याची घंटा दोन्ही फलंदाजांवरती असते, कारण की झटपट क्रिकेटमध्ये नक्कीच सर्व खेळाडू आता चतुर झालेत आणि त्याच बरोबरीने सिंगल एक धाव प्राप्त केली. एका धावेच्या बरोबरीने जर पाहिलं तर संघाचा श्री गणेश हा झाला आहे. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. प्रणित पुन्हा एकदा तयार. आफ्टर बॉल अलॉंग दी कार्पेटच्या साह्याने चेंडू होतोय दन 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 सीमा पार. चौकार. धावा भेटील 4. या 4 धावा देखील धावफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला भेटला आणि 4 धावेच्या बरोबरीने 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 5 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. इथचा 5 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर फलंदाजाने ते रिकामं क्षेत्र निवडलं. अगदीच डी फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडूने देखील त्याचं काम केलं. त्यांनी सीमा ओलांडली. त्या 4 धावा देखील खरं तर वळक टीमच्या अगदीच खारपाडा संघाच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला भेटल्या. गोलंदाज प्रणित एकदा तयार. पावलं चुकली आहेत. ज्यावेळी बॉल डिलिव्हर करायचा होता त्यावेळी पावलं चुकली आहेत. पुन्हा एकदा स्टार्ट घेईल प्रणित. आफ्टर बॉल बॅकफुटला गेले, पंच केलं. क्या बात आहे. चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू सो मच. अगदीच अनिरुद्धची बॅट आता चौकारांची भाषा बोलू लागली आहे. जशी ती त्याची बॅट चौकारांची भाषा बोलते ना, तसेच मोठे स्ट्रोक अगदी षटकारांची भाषा देखील त्याला बोलावी लागेल. पण इकडून पुढे गोलंदाजावरती प्रेशर आहे, अगदीच प्रणितवरती प्रेशर आहे. ते चांगलं त्याला प्रेशर रिलीज करायचं आहे आणि त्याच दर्जाचा त्याला गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, चेंज ऑफ पेस, गती कमी, चेंडू होतोय फरार. क्या बात आहे. नो डाऊट. 1 बाउन्स. सीमा पार. डी बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत आला या दंडानी. चौकार. धावा भेटील 4. अगदीच चौकारांची हायट्रिक या फलंदाजाने लगवली आहे. अगदी अनुरुद्धच्या बॅटमधनं या चौकारांची हायट्रिक म्हणजेच ओव्हरऑल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल
13 या धावसंख्येच्या घरात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत मात्र डीप मध्ये. नक्कीच एक धाव सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. सिंगल डबलच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. खरं तर असं वाटलेलं की जे प्रणीतचे पहिले 2 चेंडू होते वेगवान होते, त्यावरती फलंदाजांनी त्यांनी एका जागेवरती स्तब्ध उभं केलं होतं. पण त्यानंतर अगदीच अनिरुद्धची बॅट बोलू लागली, तळपली त्याची बॅट आणि त्या अगदीच षटकारांच्या अगदीच चौकारांच्या हायट्रिक नंतर अगदीच ओव्हरऑल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचे षटक असताना देखील अशी गोलंदाजी करणं हे चांगलं आपण म्हणू शकाल, पण त्याच विपरीत फलंदाजी देखील त्याच दर्जाची आपल्याला पाहायला भेटते. बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी हर्षद आलेत. हर्षदला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रणीतच्या माध्यमातून झाली आहे, थोड्याफार चुका प्रणीतच्या माध्यमातून देखील झाल्यात, त्या चुका आता सुधारायच्यात आणि इथून पुढे चांगली गोलंदाजी होईल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी खरं तर हर्षदला करावी लागेल. येस अनिरुद्ध ऑन दी स्ट्राईक नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. काय बात आहे, बॅकफुटला गेले, पंच केलाय, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय, वन बाउन्स, सीमा पार, चौकार आलाय दंदरी, चौकार, धावा भेटली 4. चार धावा देखील धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येच्या घरात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला होता, चेंडूला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं समीकरण अगदीच झालं नाहीये. हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतो आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावफलक तिथेच स्थिर. 18 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. एकही गडी बाद झालं नाही. ही जमेची बाब असेल खारपाडा 11 खारपाडा या संघासाठी. मोठे स्ट्रोक अगदीच अनिरुद्ध आता मात्र मोठे स्ट्रोक शोधतोय. त्याला माहिती आहे आत्ता पुढे जर आपण चांगली कामगिरी केली तर एक मोठं फायटिंग टोटल अगदीच वळक संघाच्या विरोधात उभं राहील. मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, पलटायत, जज करतायत, पण क्या बात आहे, अंतिम क्षणी तिघांना पैकी एकाला यश आलं आणि त्याच बरोबरीने 3 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्यात आणि या 3 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येच्या घरात. 21 धावा धावफलकावरती जरूर लागले जात आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, पण चांगल्या दर्जाची गोलंदाजी मिळत मिळेन हर्षदच्या माध्यमातून होतीये. पहिल्या चेंडूवरती अव्वल दर्जाचा उत्तम दर्जाचा अनिरुद्धने तो मोठा स्ट्रोक लगवला. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅचिटचा कॉल. क्या बात आहे, सक्सेसफुल होतोय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू भेटलाय वलक टीमला आणि संधी भेटतीये डीजेला. येस डीजे. पहिल्या विकेटसाठी 21 धावांची पार्टनरशिप. आमचे सरपंच साहेब एस समाधानजी माधू पाटील, आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. यस साहेब, विनंती असेल प्लीज हॅव अ स्टेज. ओळ्या मॅचमध्ये चांगली मॅच अगदीच राकेश परतलाय. राकेशला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याच बरोबरीने गोलंदाजाने चांगली तिचा जज केलं बॉलला आणि त्याच बरोबरीने हर्षदने ती विकेट घेतली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद. हर्षद चांगली गोलंदाजी. येस, समाधानजी माधू पाटील यांचं स्टेजवरती आगमन झालंय. ते देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद. क्या बात है, क्या बात है.
फलंदाज बाद झालाय. अशी गरुड झेप घेतली आहे ना, खर तर फलंदाजाला ही समजलंच नाही की आपण आऊट झालोय का, पण फलंदाज आपण आऊट झालाय. यस जीजे. मच जिजे अगदीच विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज हर्षद आपल्याला पाहायला भेटतोय. खर तर संपूर्ण खेळाडूंची साथ अगदीच हर्षदला लाभली गेली. पहिला चेंडू अगदीच कटकारस्थाना रचली गेली आणि त्या कटकारस्थानामध्ये राकेश सारख्या फलंदाजाला अडकवण्यात त्यांना यश आलं आणि हर्षदने राकेशला बॅक टू दी डगआउट तंबूच्या आश्रयाला परताव लावलंय. पण त्यानंतर नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झाले आणि अगदीच श्रेयस आले. त्यानंतर श्रेयसला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरला नाही. ते देखील बॅक टू दी डगआउट अगदीच परतलेत आणि आत्ता मात्र इनॅक्ट नंबर 4 वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्वप्नील भोईर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. हर्षदची गोलंदाजी खरं तर वाकडण्याजोगी होती. खरं तर मानस जे आपण पाहिलं जो ग्राफ अगदीच खारपाडा संघाचा पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये उंचावला तर जी गाडी ऑन ट्रॅक होती ती गाडी आता रुलावरनं घसरताना आपल्याला पाहायला भेटत होती. पण क्या बात आहे, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअरला क्लिअर करत वन बाउंस सीमा पार चौकार. समाधान माधू पाटील यांचं यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मी सन्माननीय येस ह्या स्पर्धेचे मुख्य जनक ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहून खरं तर खूप सारे प्रेक्षक वर्ग प्रभावित होतात. आमचे गणेश दादा हे देखील यांचं आगमन थोड्या वेळामध्ये इकडे होणार आहे. त्यांना देखील त्यांची स्पर्धा आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये खरं तर खूप सारे बलाढ्य टीम आज या क्रीडा नगरीवरती खेळताना पाहायला भेटतात आणि त्यामधील खरं तर ही बिग फाईट एका बाजूला आपण पाहताय वळक संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नो डाऊट खारपाडा 11 खारपाडा या दोन्ही संघांच्या मध्ये एक मोठी मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला भेटली आहे. खरं तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलेलं होतं की एक मोठा आकडा ओलांडेल की काय खारपाडा टीम, पण त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद यांचा वापर करण्यात आला. अगदी क्या बात आहे, वाखडण्याजोगी गोलंदाजी हर्षदची आपल्याला पाहायला भेटली. अगदीच पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यानंतर दुसरा चेंडू त्याने बीट केला. त्यानंतर दिस डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये त्या 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर 2 विकेट्स त्या हर्षदने घेतल्यात. गोलंदाज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांनी हा समांतर केलेत म्हणजे धाव देखील एक अवांतर येते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 26. या धावसंख्येच्या घरात 26 धावा धाफलकावरती टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील गरकन वळचा घेतोय आणि सरळ एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा डॉट बॉल. संकेत फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील गरकन वळसा घेतो आणि फलंदाजाला खरं तर हे चेंडू समजत नाहीत. खरं तर ज्यावेळी कमी गतीचे चेंडू गोलंदाजी करतात ना तेव्हा खरं तर डोकेदुखी निर्माण होते फलंदाजांच्या विरोधात. क्या बात आहे, पंचांनी वाईट बॉल घोषित केला, दंडित केले. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. इट्स अ वाईट बॉल आणि इथून पुढे कारपाडाकर म्हणत असतील धावा येणे गरजेचे आहे. त्या कुठल्याही मार्गस्थ येऊ दे आणि त्या धावा देण्याचं काम खरं तर संकेत करतायत. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. टप्पा पडलाय, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, रिकाम क्षेत्र निवडलं, चेंडूला पाठवलंय वन बाउंस सीमा रेषा पार चौकार.
आज या गोविर्लेच्या क्रीडा नगरीवरती सजवण्यात आली आहे, कारण की औचित्य आहे युवा मोर्चा चषक 2026 हे पर्व. क्या बात आहे, जागा बनवली, बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलंय. हा येतो युवा मोर्चा चषकातील बिग 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 छेरन. या 6 धावेच्या या अर्धा डझन धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 37 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. संख्येत त्यांच्यावरती आक्रमण केला जातोय, त्यांच्यावरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, चेंडूला पाठवलंय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. हा येतोय दणदणीत माहिती हिट गगनभेदी छेरन. लागल्यात 43 धावसंख्या धावफलकावरती 43 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 2 गडी देखील बाद झालेत, पण अनिरुद्ध पूर्ण त्याच्या खांद्यावरती त्यांनी जबाबदारी घेतली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, नटरंग स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय सीमा पार. हा आलाय अनिरुद्धच्या बॅट मधनं शेरन. फलकावरती लागली जाते, टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. षटकारांची हायट्रिक त्यांनी लगावली आहे. नाव आहे अनिरुद्ध. क्या बात आहे, पुन्हा एकदा क्या बात आहे. आलमदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी मिसफील्ड, लेझी क्रिकेट, सिंगलला डबल मध्ये परिवर्तन आणि या 2 धावा होत्या, तिथे मिसफील्ड झाली आहे. तिसरीला प्राधान्य, चौथी धाव होईल का, नाही. अंतिम क्षणी स्वतःवरती नियंत्रण दाखवलंय. या 3 धावा आणि या 3 धावेच्या बरोबरीने तिसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्यात 52. क्या बात आहे, सांघिक 50 पूर्ण केली आहे. अगदीच खारपाडा 11 खारपाडा टीमने 52 धावा धावफलकावरती लागले. ड्रिंक्स ब्रेक, मैदानामध्ये पाण्याची पूर्तता देखील करायची. अगदीच आमचे संतोष मामा जात आहेत पाणी घेऊन मैदानामध्ये. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवडते नाही. तत्पूर्वी आपण डीजेला संधी देऊया. इट्स ओल्ड यू गोल्डन डीजे. केलं. तदनंतर बॉलिंग ट्राय करते हर्षद यांचा वापर, चांगली गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. 2 गडी त्यांनी बाद केले, 11 धावा त्यांनी खर्ची केल्या. पण त्यानंतर संकेतची गोलंदाजी करत तर खराब मी तर म्हणेन, कारण की 27 धावा त्यांनी खर्ची केल्या. अगदीच अनिरुद्धची बॅट तळपली, त्याची बॅट षटकारांची आणि चौकारांची भाषा आता मात्र बोलू लागली आहे. कुठला गोलंदाज वापरण्यात येईल, कुठला गोलंदाज कमबॅक करून देईल. यस, हर्षद यांचा वापर करण्यात आलाय. क्या बात आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने अतिरिक्त उचली प्राप्त केली खरी,
पण त्याच विपरीत मोठा स्ट्रोक देखील लगवला आपल्याला पाहायला भेटतोय. पण त्याचबरोबर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 54 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन दुसऱ्या स्पेलमध्ये हर्षदला देखील करावी लागेल. पहिल्या स्पेलमध्ये ज्या ताकदीची गोलंदाजी त्यांनी केली आहे, पुन्हा एकदा क्या बात आहे, मागचा पाय वाकवला. तिचा मोठा स्ट्रोक नक्कीच आपल्याला पाहायला भेटला असता, पण धावचीच्या स्वरूपात आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. खारपाडा 11 खारपाडा टीमला आणि संधी प्राप्त होतीये गोल्डन डीजेला. स्वप्नील बाद झालाय. आणखीन एक मोठा हादरा खरं तर खारपाडा टीमला भेटलाय गेलाय, पण इकडून पुढे त्यांना काही फारसा असा मोठा फरक पडणार नाहीये. जी धावसंख्या उभारायची होती ती उभारली गेली आहे, पण त्याच विपरीत एक जमेची बाब म्हणजे अनिरुद्ध अजून मैदानामध्ये खेळतोय. तिचा वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती हा खेळतोय अनिरुद्ध. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद, चांगली गोलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती करतायत, 2 धावा दूर आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, दंडित केलंय गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल, म्हणजेच स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 56, अब तक 56 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळताना अनिरुद्धचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. स्विचिटचा प्रयत्न, क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईन क्लिअर करत, आणि सांघिक अगदीच नव्हे तर स्वतःची वैयक्तिक 50 पूर्ण झाली आहे. यस, अनिरुद्ध बॅट वरती करायची आहे. तो सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये, चल. धावफलकावरती होती. 56 धावा जेव्हा लागल्या होत्या तेव्हा खरं 2 धावा दूर होता, आणि त्या पद्धतीचा खेळ अनिरुद्धचा हा एकदा, क्या बात आहे. इट्स अ बिग 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 छेरन. तिचा 66 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 66 खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच कंप्लीट. डोसीचा प्रयत्न कदाचित केला जात नाहीये, आणि या सिंगलला प्राधान्य एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 37 67 67 67 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर अनिरुद्धची बॅट खरं तर वाखण्याजोगी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. चांगले चेंडू होते, खराब चेंडू होते, त्यांच्यावरती देखील तो प्रहार करत राहिला, आणि त्या प्रहार करता करता खरं तर स्वतःची सांघिक 50 कंप्लीट केली. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा स्लाइस केलंय, चेंडूला पाठवलाय, थर्ड बॅन क्लिअर करत 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, धावा भेटेल 4.
सांगताय जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. त्याच पद्धतीचा खेळ खरं तर अनिरुद्धचा आणि संपूर्ण खारपाडेकरांचा आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना थोड्याफार चुका जरूर होत आहेत, पण चुका इकडून पुढे सुधारण्यात येतील का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. अनिरुद्धची विकेट भेटेल का हे खरं तर वळक संघाचे पाठीराखे म्हणतायत, कारण की तो आता थांबायचं नाव घेत नाहीये. त्याची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलू लागली आहे. त्याची बॅट तळपतीये. शेवटचं षटक, डेड ओव्हरचं षटक. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आले. चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल स्ट्राईक एंड वरती, नो डाऊट. अनिरुद्ध पुन्हा एकदा बिगिट पाठवलाय, पाठवलाय सीमा पार, आलाय दणदणीत अनिरुद्धच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू सो मच. ह्या 6 धावा देखील खरं तर खूप महत्त्वाच्या असतील आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 77. 77 धावा धावफलकावरती लागल्या. ती जमेची बाब असेल. पहिल्या सत्रामध्ये खरं तर चांगला खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून खरं तर झाला, पण त्याच प्रयत्न असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी प्रणितवरती आक्रमण केलं गेलं तदनंतर एखादा कुठला गोलंदाज येईल, हा डाव सावरेल, पण त्यानंतर हर्षदने ती कामगिरी त्याच्या खांद्यावरती लिलया पेलत असताना तदनंतर त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू गळीमध्ये रेंगाळतोय. हा डॉट बॉलची सांगता होतीये. तदनंतर हर्षदने देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. 2 गडी त्यांनी बाद केले, 11 धावा अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटला, पण त्यानंतर संकेतवरती देखील आक्रमण करण्यात आलं. तदनंतर हर्षदच्या दुसऱ्या स्पेलमध्ये देखील आक्रमण आणि फक्त आक्रमण खरं तर अनिरुद्धच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा साहिल पाटील तयार. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, जसा सुईमधनं धागा काढावा तसा चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमा रेषा पलीकडे 4 धावा. परीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतं. तब्बल 81चा पाठलाग दिसा. पुन्हा एकदा जागा बनवतोय, रूम क्रिएट करतोय, चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. हालाय चेरन. चांगल्या दर्जाची फलंदाजी होती अनिरुद्धची. पुन्हा एकदा आत्ता मात्र चुकलाय. अगदी साहिल सांगतो, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. हॅलो हॅलो. येस, नक्कीच अनिरुद्ध बाद झालाय. बॅकफुटला जाईल का, पण एक मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला यश भेटलंय. तब्बल धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 87 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. क्या बात आहे. खारपाडकरांची बॅट बोलू लागली. त्यामध्ये अनिरुद्ध देखील काही थांबायचं नाव घेतलं नाहीये त्याने, पण इकडून पुढे कमबॅक शोधतोय वळक संघ. तिचा जय हनुमान स्टार वळक नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम तो गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय
बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम खारपाड 11 खारपाड्याला. अगदीच चांगल्या दर्जाची फलंदाजी खारपाडा संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. पण साहिलने कमबॅक करून दिलाय. अनिरुद्धची विकेट घेतली आहे त्याने. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल पाटील तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झाला पण त्याचबरोबर फलंदाज बाद. क्या बाद. अगदीच पहिल्या सत्राचा अगदीच पहिल्या डावाचा खेळ करून समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या अखेरीस पहिल्या सत्राच्या अगदीच पूर्वार्धाच्या अखेरीस धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 87 धावसंख्या धावफलकावरती उभारण्यात आली आणि 88 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये जय हनुमान स्टार वळक या टीमला करायचा आहे. अगदीच या धावा कंप्लीट होतील का, काही वेगळंच या मॅचमध्ये घडेल हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय खरं तर ज्यांचा आवाज तुम्ही गेल्या 3 दिवसापासून गेल्या 2 दिवसापासून आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस सलग 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकताय, व्हॉइस ऑफ रसायनी यस मानसजी मनोरे. बहुत बहुत शुक्रिया प्रथमेश मोरी सर। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी 2026 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपको अपना मानस मनोरे करूंगा तहे दिल से स्वागत। शानदार शनिवार का इस प्रतियोगिता का तीसरा दिन और मैदान के अंदर आप कमाल के मुकाबले को देख रहे हैं। खारपाड़ा 11 खारपाड़ा के सामने जय हनुमान स्टार वलक, ये दोनों टीमें आपको मैदान के अंदर एक दूसरे के आमने सामने लड़ते हुए नजर आएगी। टॉस जब किया था, टॉस को जीता था टीम जय हनुमान स्टार वलक ने। कप्तान ने मुझसे बातचीत की थी, तब बताया था कि हम करेंगे पहले फील्डिंग, क्योंकि हमारा इस प्रतियोगिता को जीतने का गोल है। और उसी में पहले फील्डिंग करते हुए 87 रन उनके गेंदबाजों ने लुटाए अपोजिशन के ऊपर। 88 रनों का लक्ष्य आने वाली 5 ओवर में रखा जाएगा टीम वलक के सामने। कमाल के बल्लेबाजी आपने देखी। अनिरुद्ध घरत 23 गेंदे 78 रनों की वो शानदार पारी, the highest individual score till now in this tournament, जो अनिरुद्ध घरत ने बताया, and the highest total for a team till now in this tournament, जो बनाया खारपाड़ा 11 खारपाड़ा ने। 87 रन बनाए गए अभी तक का इस प्रतियोगिता का हाईएस्ट टोटल। 88 को चेस करना है बैटिंग करते हुए टीम जय हनुमान स्टार वलक को। अगर खारपाड़ा ने बनाई है तो आप भी बना सकती है। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी। स्ट्राइक एंड पर होंगे बल्लेबाज अमित ठाकुर और उनके साथ प्रणय ठाकुर। ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर टीम वलक के दाखिल होती हुई गेंदबाजों की भागदौड़ को संभालने के लिए P1 की पहली ओवर बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज वासुदेव आपको आते हुए नजर आएंगे। वासुदेव के हाथों में गेंद थमाई है। P1 का पहला ओवर
4 ओवर के लिए शुरुआती आपको 20 मिनट दिए जाएंगे। जैसे ही पहली बॉल डिलीवर करेंगे टाइम अलर्ट हम आपको ज़रूर करेंगे और 20 मिनट में शुरुआती 4 ओवर कंप्लीट करनी है। चलिए स्पीड अप कीजिए प्लीज़, बहुत सारे मैचेस कवर करनी है। पहला मुकाबला चीता टीम गांव देवी वरेडी ने इंतजार कर रही है कौन जीतेगा, हमारे साथ आएगा। हा वर्क टीम मगाशी सांगितलं होतं आम्ही पवेलियनमध्ये बसणं कंपल्सरी आहे। सगळे खेळाडू घ्या, समोरच्या पवेलियनमध्ये बसा नाहीतर पेनल्टी आहे। मगाशी सांगितलं मॅच सुरू व्हायच्या आधी 2 पवेलियन दिलेत, पवेलियनमध्येच बसायचं आहे। पहली गेंद जड़ में डाली थी, यॉर्कर बॉल ब्रह्मास्त्र के साथ शुरुआत की जाएगी। मोस्ट टिपिकल डिलीवरी, बोल्ड बैन बॉलर, यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को गन चक्कर, और उससे यॉर्कर को आपने देखा डॉट बॉल। बढ़िया शुरुआत रही है वासुदेव के लिए। ऑब्जेक्शन दिया गया है गेंदबाज के ऊपर थर्ड अंपायर के तौर पर। कोणीतरी आयोजक जा मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, कारण आयोजकच जातील। आत्तापर्यंत 2 दिवसांमध्ये तिसरे पंच म्हणून आयोजक गेलेत, त्यामुळे आयोजकांना विनंती आहे की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जा लगेच। मितेश म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जा लगेच, मैदानाच्या आतमध्ये जा। पहली गेंद डॉट जरूर डाली है गेंदबाज वासुदेव ने, गेंदबाज के ऊपर ऑब्जेक्शन लिया गया। थर्ड अंपायर मितेश म्हात्रे सर आपको मैदान के अंदर जाते हुए नजर आएंगी। अमित ठाकुर और प्रणीत ठाकुर की सलामी बल्लेबाजों की जोड़ी है। टीम चेयरमैन स्टार वलक P1 का पहला पावर प्ले, शुरुआत अगर यहाँ से अच्छी मिलती है तो रन चेज में आपको आगे जरूर मजा आएगा। थर्ड अंपायर यहाँ से दाखिल होते हुए नजर आएंगे। गेंदबाज तैयार है, पहली गेंद यॉर्क डाली, अच्छी शुरुआत की, ऑब्जेक्शन दिया गया। अगली गेंद करेंगे वासुदेव। यहाँ से बाहरी किनारा लगा नसीब का साथ, गेंद सीधा निकल जाएगी लॉन्ग स्टॉपर, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। अच्छी गेंद थी, बाहरी किनारा लगा, शॉट थर्ड मैन पर 2 खिलाड़ियों के बीच गैप था फर्स्ट स्लिप और थर्ड मैन में, उसी वजह से लॉन्ग स्टॉप पर वो बाउंड्री आई। प्रहार करने की कोशिश, गेंद सीधा जाकर टकराएगी विकेटों के साथ, बल्लेबाज को जाना पड़ेगा। नो बॉल, यस थर्ड अंपायर ने बताया नो बॉल, थ्रो की है, नो बॉल का सिग्नल थर्ड अंपायर के माध्यम से मैदान के अंदर आएगा, यानी गेंदबाज को अब दोबारा गेंदबाजी करने का मौका इस मैच में नहीं मिलेगा, प्रतियोगिता में नहीं मिलेगा। थ्रो गेंदबाजी आपने की है एंड थ्रो बॉलर्स आर नॉट अलाउड, तो उसी की वजह से पनिश हम करेंगे। नो बॉल जरूर है। वरती पण एकदा चेक करतात, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतंय, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेला
आयोजित केलं गेलं आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस महामंत्री तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत पळवली आदरणीय सन्माननीय गणेश पाटील साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. गणेश दादांचा काल वाढदिवस होता. आज मात्र या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. सरपंच आमचे या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतोय गणेश दादा पाटील साहेबांना की आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. पंचांचा निर्णय. तर आपल्याला या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील स्वागत करूया. रुपेशजी घरत साहेब सन्मान करणार आहेत. विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण दादांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दादांना विनंती की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्याला आपण मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. पंच नो बॉल. यस, नो बॉलचा निर्णय आहे. सन्मान आपण या ठिकाणी पाहुण्यांचा केलेला आहे. धन्यवाद आपण आलात. निगडेवाडीचे आमचे चंद्रकांत पवार साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे गणेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. पंच नो होता आणि त्याच्यावर बाउंड्री आहे ना. यस, 5 धावा टोटल. 5 धावा त्या बॉलवरती काउंट केल्या जातील. चंद्रकांत पवार साहेबांचा पण आपण सन्मान केला. धन्यवाद. चला मॅचला आपण पुढे सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल मॅचला पुढे सुरू करायचं आहे. 5 धावा त्या चेंडूवरती मात्र मिळाल्या जातील. 9+4च्या 5 आणि गोलंदाजाला मात्र या मॅचमध्ये आता पुन्हा गोलंदाजी करण्याची संधी मिळणार नाहीये. त्यामुळे नवीन गोलंदाजाचा वापर आता आपण करायचा आहे. यस,
7 धावा आपल्याला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील, कारण नो बॉल होता. गोलंदाजांनी थ्रो ॲक्शन केली होती, त्यामुळे तिसऱ्या पंचाने नो बॉल दिला आणि त्या नो बॉल नंतर चौकार त्याच्यावरती आला आणि थ्रो गोलंदाज अलाउड नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी आहे. त्यामुळे 9+4च्या 5 आणि या 2 7 धावा या बॉलवरती मिळतील. देखिए नए गेंदबाज यश मोरे, इनका इस्तेमाल किया जाएगा. अब P1 के पहले ओवर में रन संख्या की अगर हम बात करेंगे तो टोटल स्कोर कार्ड पर 11 रन आपको बनता हुआ नजर आएगा. 11 रन इज ऑन टोटल. 2 गेंदों का खेल हुआ है, रन संख्या बनी है 11. 4 गेंदें जो बची हुई इस ओवर में है वो यश मोरे आपको कंप्लीट करते हुए नजर आएंगे. चलिए, जो भी बातचीत करनी थी वो हमने कर दी. अब तुरंत खेल की आपको शुरुआत करनी है. फ्री हिट जरूर होगी. फ्री हिट की डिलीवरी है ये, अच्छा मौका बल्लेबाज के लिए. एलबीडब्ल्यू की लाउड अपील, लेकिन फ्री हिट बॉल थी. फ्री हिट पे एलबीडब्ल्यू आउट नहीं होता है. डॉट गेंद की आपको यहाँ से समाप्ति होते हुए बिल्कुल नजर आएगी. डॉट डिलीवरी डाली है यश मोरे. जो शुरुआती 2 गेंदों पर गलती की थी वासुदेव ने, वो गलती को सुधारने का काम यश मोरे आपको करते हुए नजर आएंगे. डॉट बॉल आई, रन संख्या वहीं पर 11. खराब शुरुआत ज़रूर हुई है खारपाड़ा टीम की, लेकिन खराब शुरुआत होने के बाद वो उसे अब अच्छे स्टार्ट में परिवर्तित करने की कोशिश करते हुए. यहाँ पर भी एलबीडब्ल्यू की अपील, लाउड अपील हुई है. लेग बिफोर विकेट, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल. शरीर से गेंद टकराई है. अंपायर देखिए, चेक कीजिए प्लीज. अंपायर फेयर बॉल, फेयर बॉल है. डॉट गेंद की आपको मैदान के अंदर समाप्ति होती हुई नजर आएगी. चलिए, अब आपको स्पीड अप रखना पड़ेगा. बहुत सारी अपील्स वगैरह हो रही है, बहुत सारी चीजें हुई, बहुत समय हमने इस ओवर में गवा दिया है. तो अब प्रॉपर क्रिकेटिंग खेल, अंपायर आप भी ध्यान रखिएगा. 2 गेंदें 2 आउट आई है, रन संख्या बनी है 12. इस बार की गेंद थी ऑफ साइड के ऊपर, ड्राइव किया जाएगा अलोंग द कार्पेट. डीप लॉन्ग अप पर गेंद ट्रैवल करते हुए खिलाड़ी डीप में मौजूद है. एक चिकी सिंगल मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट किया. 88 को आपको चेस करना है. रनों का माउंट एवरेस्ट आपके सामने खड़ा किया गया है. 12 रन अब स्कोर कार्ड पर हुए हैं. लास्ट डिलीवरी होगी इस ओवर में. यहां पर भी ये बॉलर बैक ड्राइव, अच्छी गेंद जड़ में डाली है. अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन किया जाएगा. डॉट गेंद की आपको समाप्ति होते हुए नजर आई और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर जिसका खेल होगा मैदान के अंदर समाप्त. टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 88 को चेस करते हुए 12 रन बगैर नुकसान. समीकरण अब आपको यहाँ से बदलता हुआ नजर आएगा. गेंदें बचेंगी अब 24 और जीतने के लिए 76 रनों की जरूरत. पहला ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या बनी है 12, जहां पर 2 बाउंड्रीज जरूर अमित ठाकुर के बल्ले से आपने देखी है. उसके बाद रन भरी नहीं, पूरी तरीके से खामोश रखा गया. यश मोरे बची हुई 4 गेंदों को डालने के लिए आए थे और मात्र 1 रन अपने उन 4 गेंदों में उन्होंने दिया. कमाल की गेंदबाजी रही, कमबैकिंग ओवर हम कह सकती है. और पहला ओवर समाप्त हुआ. टीम की रन संख्या बनी है 12, गेंदें बचेंगी 24. 76 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. गेंदबाजी में हुआ परिवर्तन,
दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज स्वप्निल आपको आते हुए नजर आएंगे। स्वप्निल मैदान के अंदर आई है। नंबर 2 वाली ओवर ऑन स्ट्राइक पर जर्सी नंबर 17 अमित ठाकुर आपको बिल्कुल नजर आएंगे। गेंदबाज तैयार, चलिए स्पीड अप कीजिए, नो टाइम पास। 24 गेंदें जीतने के लिए 76 रन यहां से बना रही है। पहली गेंद करेंगे इस ओवर में। पहली गेंद थी स्लॉट वाली, डिपॉजिट किया बाहर वाले प्लॉट में, आधा दर्जन 6 रन। छह रन बटोरे है अमित ठाकुर। ये हाथ मुझे दे दे ठाकुर, लेकिन ये हाथ नहीं देने वाला, मात देने वाला खिलाड़ी है। क्या कमाल का छक्का इनके बल्ले। जब टीम को रनों की जरूरत है, मैं मैदान के अंदर हमेशा खड़ा रहूंगा। इस बार ऑफसाइड पर खूबसूरत, क्या बात है भाई, ताकत नजाकत, 4 रन। कमाल के बल्लेबाजी, दाने दाने पर खाने वाले का नाम लिखा होता है। हर एक रन के ऊपर अमित ठाकुर का नाम लिखा है। टीम की रन संख्या 22, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए नजर आएगी। शुरुआत में जरूरत थी 30 गेंदे 88 रनों की, उसके बाद 24 गेंदे 76 रनों की, और अब समीकरण बदला, गेंदे बचेंगे आज से 22 और जीतने के लिए 66 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 22 बॉल 66 रन। दबाव महसूस करेंगे अपने आप को बस स्वप्निल। 2 गेंदें उन्होंने डाली है, 10 रन दिए। एक और बार, क्या बात है, ये शेर है और अपने दहाड़ की शुरुआत इस खिलाड़ी ने कर दी है। एक और 6 रन। ओवर में अभी तक 16 रन खर्च किए गेंदबाजी करते हुए स्वप्निल ने। क्या कमाल के बल्लेबाजी करते हुए अमित ठाकुर, जितनी तारीफ की जाए इस खिलाड़ी की उतनी कम। जैसे गेंदें आ रही है मेरिट के हिसाब से, उस दिशा में बड़े स्ट्रोक इस खिलाड़ी के बल्ले से आपको आते हुए नजर आएंगे। अमित ठाकुर बताते हुए, डोंट फियर व्हेन आई एम हियर। कमाल की बल्लेबाजी। इस बार भी स्वीप किया, बैट के स्वीट स्पॉट से खेला, स्वीप शॉट, 4 रन। थैंक यू। क्या कमाल के बल्लेबाजी। के अंदर होती हुई नजर आएगी। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिसके कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। ये खिलाड़ी ने अच्छे कर्म करने की शुरुआत कर दी है, रन बनाने की शुरुआत कर दी है। रन बन नहीं रही है, बह रही है। कमाल के बल्लेबाजी, 5 गेंदे 5 बड़े हिट, 2 छक्के 3 चौके आए अभी तक इस ओवर में।
इस बार स्वीप करना चाहते हैं, आखिरी गेंद डॉट डिलीवरी कम बैकिंग बॉल। स्वप्निल का ये डॉट बॉल आता हुआ नजर आएगा। इसी डॉट बॉल के साथ दूसरे ओवर की मैदान के अंदर आपको समाप्ति होती हुई नजर आई। पीछा करना है 88 88 का रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर। अभी तक का 36 रन 2 ओवर का खेल होने के बाद बगैर नुकसान, यानी समीकरण अब बदला। गेंदे बचेंगी आने वाली 18 और जीतने के लिए 52 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। 18 गेंदे जीतने के लिए बनानी है 52 रन। ये मुकाबले को बनाया जरूर है हनुमान स्टार वलक की टीम ने। खारपाड़ा 11 खारपाड़ा विकेट चटकानी पड़ेंगी। जब आप रनों को डिपेंड करते हैं तब रनों को बचाना, विकेट चटकाना ये रोल गेंदबाजों का होता है। अभी तक तो शुरुआती 2 ओवर बैटिंग यूनिट के नाम रही है। आपको अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। शुरुआत खराब हुई थी। पहला ओवर वासुदेव का 2 गेंदे उन्होंने डाली, जरूर थी 11 रन दिए थे। थ्रो गेंदबाजी की वजह से उनको पनिश किया गया। अगली 4 गेंदें जब यश मोरे ने डाली तब ऐसा लगा था मुकाबले में खारपाड़ा कमबैक करते हुए नजर आ रही है। लेकिन स्वप्निल का ओवर जहां पर 24 रन आपको बनते हुए नजर आए और उसकी वजह से टीम का टोटल 36 रन स्कोर कार्ड के ओवर बना है। अंपायर थोड़ा सा क्रॉस रहिए कैमरा एंगल से। गेंदे बचेंगे 18, जीतने के लिए आपको यहां से बनानी है 52। 52 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। गेंदबाजी में परिवर्तन किया। तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर अनिरुद्ध बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे। अनिरुद्ध आएंगे बॉलिंग ट्रैक पर। पहली गेंद आप टैगर थी, स्ट्रेट लॉक किया, 2 खिलाड़ियों के बीच में दरार थी। फ्लैट एंड फ्यूरियस 6 रन। एटी एट क्यों ना हो, जब हम लड़ेंगे तो रन जरूर बनेंगे। कमाल की बैटिंग। इस बार ऑफ साइड पर लॉक किया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद गैप में है। डीप से खिलाड़ी दौड़कर आते हुए नजर आएंगे। थोड़ी से आउटफील्ड वहां पर स्लो होती हुई नजर आई। बॉलिंग टीम को उसका साथ मिलता हुआ नजर आएगा। 2 रन मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट किए जाएंगे। जरूरत थी 18 गेंदे 52 की। समीकरण आपको अब बदलता हुआ नजर आएगा। गेंदे बचेंगी यहाँ से 16 और 44 रनों की जरूरत जीतने के लिए मैदान के अंदर। 16 गेंदे 44 रन इज रिक्वायर्ड टू विन फॉर टीम जर्मन स्टार वॉलक। 16 गेंदे है, 44 रन है। 4 गेंदे महत्वपूर्ण है इस ओवर में। इस बार भी लॉफ किया, क्या बात है। चांद पे गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान। 6 रन। को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन आपको मैदान के अंदर होता हुआ नजर आएगा। महाभारत का युद्ध पांडवों ने इसलिए जीता क्योंकि वहां पर गौरवशाली योद्धा अर्जुन और उसके साथ श्री कृष्ण की जोड़ी थी। मैदान के अंदर वलक को जीतना है तो ये जोड़ी महत्वपूर्ण है। यॉर्कर लाइन वाली गेंद ऑन साइड पर ड्राइव किया जाएगा। डीप में प्रोटेक्शन, रफ्तार के साथ खिलाड़ी आएंगे। छिके सिंगल मैदान के अंदर यहां से दौड़कर कंप्लीट किया। लंबे अरसे के बाद ये सिंगल मुझे इस पारी में देखने को मिला। टीम की रन संख्या 51, 51 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से बनी है, यानी समीकरण अब आपको बदलता हुआ नजर आएगा। गेंदे बचेंगी 14 और 37 रनों की जरूरत यहां से जीतने के लिए। क्या बात है, मुकाबला कहाँ था और मुकाबला कहाँ पर आया है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन फेल है, गिरगिट से तेज रंग बदलने वाला खेल। लोअर फुल टॉस थी, ये फंस चुके हैं। वासुदेव थे, एक हाथ से कैच लेने की कोशिश, कैच छूटा, दिल टूटा, लेकिन गेंद को भी नहीं रोक पाए। खराब फील्डिंग, मैदान के बाहर, नसीब साथ। क्या बात, 4 रन।
है, ये हमेशा हम सुनते आए हैं। 88 को चेस करना है, ये बहादुर बल्लेबाजों की जोड़ी है और नसीब इनके साथ आपको नजर आएगा। बड़ा हिट लगाने की कोशिश थी, टप्पा खाया, गेंद ने काटा बदला, बल्ला घूमा, लेकिन विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन। ये हमेशा कहा जाता है डॉट गेंद के आपको मैदान के अंदर समाप्ति होती हुई नजर आएगी। इसी डॉट गेंद के साथ ओवर नंबर 3 को हम कहेंगे अलविदा। टीम की रन संख्या बनी है 55, 55 रन स्कोर कार्ड के ऊपर। समीकरण यहां से बनेगा, आने वाली 12 गेंदें जीतने के लिए डबल 33 रनों की जरूरत। जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये, विनंती असेल आपल्याला। 12 गेंदे जीतने के लिए 33 रन। ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर होता हुआ रणनीतियां बनाने का एक अच्छा मौका। यहाँ पर कोई हमारा स्पॉन्सर नहीं है, इसलिए हम कहते हैं कि ड्रिंक्स ब्रेक जरूर हुआ है, मौका देंगे डीजे को। जर अमित ठाकूर यांनी आज सामना जिंकवला जय हनुमान स्टार वळख संघाला, तर मैब्या बैलाचे मालक आदरणीय अजित पाटील आणि परशुराम ठाकूर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। काय कमालीची पारितोषिक या ठिकाणी देखील लगावली गेली आहेत। मैदान के अंदर मुकाबला काटे की टक्कर, नेल बाइटिंग एनकाउंटर होगा, माउथ वाटरिंग एनकाउंटर होगा, दांतों तले लोहे की चने चबाने वाला मैच होगा, इसमें कोई शंका ही नहीं है। 12 गेंदे 33 रनों की जरूरत मैदान के अंदर। ओवर नंबर 4 और बॉलिंग ट्रैक पर यश मोरे। यश मोरे ओवर नंबर 4, इंपॉर्टेंट ओवर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार है। पहली गेंद लोअर फुल टॉस थी, ऑन साइड पर ड्राइव किया, रफ्तार के साथ ट्रिप का कॉर्नर पर गेंद, प्रोडक्शन है, 1 रन यहां से मिलेगा। समीकरण ब्रेक पर बदलता हुआ 11 गेंदे जीतने के लिए 32 रनों की जरूरत मैदान के अंदर अब आपको नजर आएगी। शुरुआत अगर आपको अटैक के साथ मिलती है तो रनों की चेस में आपको एक अच्छा मोमेंटम मिलता है। पहले ओवर में पहली 2 गेंदों पर 11 आए, उसके बाद 4 गेंदों पर 1 आया, यानी पहले ओवर में मात्र 12 थे। उसके बाद बहुत ही महंगा ओवर रहा था स्वप्निल का 24 रन वाला, और तीसरा ओवर अनिरुद्ध का भी 19 रन आए। इसी वजह से टीम की रन संख्या अब तक 56 बनी है। ऑन साइड के ऊपर एक और बार ड्राइव, चिप शॉट, टिप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी दूसरा लेना चाहते हैं, सिर सलामत तो पगड़ी 50, ये हमेशा सुनने को मिलता है। सिंगल डबल आगे ले जाएंगे, लेकिन मुकाबला जीतना है तो 4-6 भी लगानी पड़ेंगी। अच्छी गेंदबाजी, यश मोरे बॉलर टू वॉच आउट फॉर इस पारी में रही। अभी तक 2 बल्लेबाजों के बीच बातचीत होती हुई रणनीतियां बनाई जाएंगी, कहां से हमें रन ढूंढनी है, कौन से स्ट्रोक खेलनी है, फील्ड को कैसे खेलना है, ये सारी बातें इन्होंने डिस्कस की है। रनचेज में जब आप उतरती है मैथमेटिकल इक्वेशन, मैथमेटिकल कैलकुलेशन, 2 चीजें बहुत जरूरी होती है। ताकत से नहीं, ये खेल अकल से चलता है। जो चलाएगा अकल वो होगा सफल, ये हमेशा बताया मैंने। ताकत का इस्तेमाल किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, टीप में आपको खिलाड़ी नजर आएंगे। एक और सिंगल मैदान के अंदर कंप्लीट जरूर किया जाएगा। 3 गेंदें हुई अभी तक, 3 सिंगल आए। टीम खारपाड़ा 11 खारपाड़ा मुकाबले में वापसी करने की शुरुआत मैदान के अंदर आपको करती हुई नजर आएगी। 3 गेंदे 3 सिंगल, टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अब 58 रन। समीकरण जो था 12 गेंदे 33 का, अब 9 गेंदे 30 की जरूरत। स्विच हिट, क्या बात है, व्हाट अ शॉट, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव वाव वाव। 6 रन।
कमाल की बल्लेबाजी होती हुई दोनों बल्लेबाजों ने जिगरा दिखाया, लड़ने की हिम्मत दिखाई, जोश, चस्पा, जुनून इन दोनों बल्लेबाजों की बैटिंग में आपको नजर आएगा। जरूरत थी 9 गेंदें 30 की, समीकरण बदला 8 गेंदें 24 की जरूरत। 8 balls 24 runs is required to win for team छह हनुमान स्टार वलक। यश मोरे 6 आने के बाद दबाव को महसूस करेंगे अपने ऊपर। एक और बार लॉफ की ऑफ साइड पर एक और बढ़िया स्ट्रोक है। क्या कमाल की बल्लेबाजी होती हुई बल्लेबाज ने किया है वार, गेंद सीमा पार, नंबर 4। चार रन आपको यहां से आते हुए नजर आएंगे। इससे 4 रनों के साथ टीम की रन संख्या बनेगी 68 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदें बचेंगी यहाँ से अब 7 और 20 रनों की जरूरत जीतने के लिए आपको मैदान के अंदर नजर आएगी। 7 बॉल 20 रन इज रिक्वायर्ड टू विन फॉर टीम जर्मन स्टार वलक। A1 जोड़ी है, एक भी विकेट अभी तक खारपाड़ा के गेंदबाज ले नहीं पाई है और यही कारण है कि रनों की गति आपको टॉप गियर में दौड़ते हुए नजर आएगी। अमित ठाकुर 1 मैन आर्मी तो प्रणीत ठाकुर उनका साथ निभाते हुए नजर आएंगे। साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना। दोनों बल्लेबाजों ने अपने टीम के लिए रनों का बोझ उठाया और क्या कमाल की बल्लेबाजी की। 7 गेंद 20 रन। आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के करीब से गेंद निकल जाएगी विकेट कीपर के पास। गेंद को छोड़ना नहीं था, खेलना था, कर्मों पर ध्यान देना था। भगवान के भरोसे बैठ गई और उसी वजह से डॉट गेंद की समाप्ति आपको यहां से होती हुई नजर आ गई। डॉट गेंद के ऊपर नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। 4 ओवर का खेल मैदान के अंदर हुआ समाप्त। 88 का पीछा वलक टीम, रन संख्या बनेगी 68 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदें बचेगी 6 और बनानी है 20 रन। ओवर टीम खारपाड़ा का भविष्य अपने हाथों में लेकर अतुल मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आते हुए अतुल क्या चटाएंगे बल्लेबाजों को धुल, ये तो अब आपको समय ही बताएगा। ऑन स्ट्राइक एंड पर होंगे बल्लेबाज प्रणीत आपको मैदान के अंदर नजर आएंगे। एक का जर्सी नंबर 7, एक का 17 और ये जोड़ी खतरनाक बनती हुई नजर आई है। 6 गेंदें 20 रनों की जरूरत। पहली गेंद बल्ले का ऊपरी किनारा, क्या बात है, वासुदेव ने कमाल के कैच को अंजाम दिया है। पकड़ा है कैच और अपनी टीम की तरफ खींचा है मैच विकेट। बेस्ट पिक्चर अभी बाकी है। खारपाड़ा 11 खारपाड़ा मैदान के अंदर गेंदबाजी का जादू दिखाते हुए नजर आएगी। शुरुआत भले ही हमने खराब की हो लेकिन पलटवार करना हमें आता है। कम बैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा हम कहती है। 6 गेंदें 20 की जरूरत। पहली गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाया, अतिरिक्त राइज हुई, पुल करने की कोशिश, ऊपरी किनारा, शॉर्ट फाइन लेग पर वासुदेव को आगे डाइव लगाते हुए कमाल का कैच और पहला विकेट यहां से मिला है खारपाड़ा टीम को। वरेडी टीम के कप्तान टॉस करने के लिए आपको आना है। गावदेवी वरेडी कैप्टन तुरंत आइए टॉस करने के लिए। मुकाबला खत्म होने के बाद हम टॉस करेंगे। 5 गेंदें 20 रनों की जरूरत। नंबर 3 पर संकेत ठाकुर।
संकेत ठाकुर आए, यॉर्कर गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, ग्राउंडेड शॉट, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी एक रन ही लेने वाली है, एक से ज्यादा ये लेंगी नहीं। अमित ठाकुर के पास स्ट्राइक रहेगी। इस खिलाड़ी का बल्ला चला है, लेकिन क्या ये मुकाबला बिच जितवाने की ताकत अमित ठाकुर रखती है, ये तो आने वाला समय बताएगा। कल नागिर काका, अगर आपने WPL देखी होगी, विमेंस प्रीमियर लीग, जहां पर रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के सामने मुंबई इंडियंस थी, 6 में चाहिए थे 18, 2 बॉल डॉट आई थी, 4 में 18 चाहिए थे, और डी क्लर्क जो आरसीबी की खिलाड़ी है, उन्होंने वो 4 गेंदों में 4 बड़े हिट मारे, आरसीबी को जीत दिलवाई। कि वैसा होगा यहाँ पर ऑन साइड के ऊपर आप टैगर बॉल ट्राई जरूर किया गया, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है अमित ठाकुर, भागे नहीं है, अपने ऊपर विश्वास दिखाया। 3 गेंदे और जीतने के लिए मैदान के अंदर आपको जरूरत 18 रनों की नजर आएगी, माफ कीजिए 19 रनों की 3 गेंदों में जरूरत आपको नजर आएगी। सिंगल नहीं लिया, डॉट गेंद आई है। 3 गेंदे 18 रन। अमित ठाकुर, अभी तक तो आपने जो रन बनाए है वो वैल्यूएबल जरूर है, लेकिन आपके रन मायने नहीं रखेंगे अगर आप जीत दिला नहीं पाते हैं। 3 लीगल बॉल डाली है अतुल, खारपाड़ा की जीत इस मैच में आपको पक्की होती हुई नजर आएगी। शुरुआती 3 गेंदों पर मात्र 1 रन दिया इस खिलाड़ी ने। यहां से बढ़िया डिलीवरी, बल्लेबाज को किया है खामोश। डॉट गेंद की समाप्ति आएगी मैदान के अंदर। ये कमबैक है, ये खारपाड़ा 11 खारपाड़ा की ताकत है। जब हमने कप्तान से बात की थी तो उन्होंने मुझे बताया पिछले साल वलक के सामने हमारी मैचेस हुए, वलक ने हमें हराया है, अब हमें बदला लेने का मौका है, और वो बदला ये टीम लेती हुई कमाल का प्रदर्शन होता हुआ। 2 गेंदे 19 रनों की जरूरत, 2 गेंदे 19 रन। ये बाउंड्री आई, अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। 4 रन। 4 रन इस गेंद के ऊपर बने जरूर, लेकिन मुकाबले की चाल अब निकल चुकी है। शुरुआती 6 गेंदों पर आपको 20 बनाने थे। पहली बॉल पर कोशिश की, विकेट गिरा। दूसरी गेंद पर एक सिंगल आया, तीसरी गेंद डॉट आई, चौथी गेंद डॉट आई, उसके बाद बाउंड्री 48 पर खेलती है अमित ठाकुर। ये आया वार, मिलेंगे 6 रन, लेकिन मुकाबला गवाया। अर्धशतक को पूरा किया है अमित ठाकुर ने। भले ही ये मुकाबला हारा हो, लेकिन बैट दिखाइए अमित ठाकुर, बल्ला दिखाइए। अर्धशतक आपने इस प्रतियोगिता में पहला यहां से पूरा किया है। लड़ाई इस खिलाड़ी ने लड़ी है, हार के जीतने वाले को बाजीगर कहती है। भले ही आज जय हनुमान वलक मैदान के अंदर हारी है, लेकिन अमित ठाकुर की इस पारी को याद किया जाएगा। वेल प्लेड टीम खारपाड़ा, मैनी मैनी कांग्रेचुलेशंस।